दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. 26 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून कुणकेश्वर भेटीला यावर्षी 10 देवस्वाऱ्या येणार असून सुमारे 300 वर्षांनी मिठबावचा रामेश्वर तर 39 वर्षांनी आचरा येथील श्रीदेव रामेश्वर देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे. यात्रेचा कालावधी 2 दिवसाचा असल्याने यावर्षी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार आहे. कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली असून शिवभक्तांची पावले कुणकेश्वर क्षेत्री वळू लागली आहेत. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे. एसटी, वीज वितरण, पोलीस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार आदी सर्व विभागांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल देखील या ठिकाणी उभारले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने यांनी यात्रा परिसर फुलून गेला आहे. दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 26 अधिकारी, 103 अंमलदार, 149 होमगार्ड असा 278 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवगड आगारातून 26 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली. दरम्यान कुणकेश्वर यात्रा उत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.